यावर्षी राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आलाय। यावर्षी राज्यात पडणाऱ्या मान्सून संदर्भात स्कायमेटकडून पहिला पूर्व अंदाज जारी करण्यात आलाय। स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ गतीने होईल। जूनमध्ये मान्सूनचं आगमन होईल, मात्र तो संथ गतीने पुढे सरकणार आहे। मात्र त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे। यंदा देशभरात पावसाचं प्रमाण सामान्य राहणार असून 103% पाऊस पडू शकतो असं स्कायमेटनं म्हटलेलं आहे। याबाबत माहिती देताना स्कायमेटच्या तज्ज्ञांनी सांगितलंय की ला नीनाची परिस्थिती बदललेली आहे, मात्र तरी देखील यावेळी देशात मान्सून सामान्य स्थितीमध्ये राहणार आहे। यावेळी देशभरात सरासरीच्या 103% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे। 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात देशभरात 895 मिलीमीटर इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे। यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज 40% इतका आहे, तर सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता 30% असून अतिवृष्टीची शक्यता 10% इतकी झालेली आहे। स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे। जूनमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी 158.7 मिलीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक 286.1 मिलीमीटर इतक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ऑगस्ट महिन्यात 275.3 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्यामध्ये 174.6 मिलीमीटर पाऊस पडू शकतो। स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आसाम, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान यावर्षी पाऊस चांगला पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। महाराष्ट्रात देखील यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात राहणार आहे। असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। हीच बातमी जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या पेजला फॉलो करायला विसरू नका।